पर्यंत अंदर आहे 4-5 महाराज न 14-15 बाहेर आहे. मी नाही रे बाबा त्याच्यात. मी पहिले सांगून देतो माऊली मी तुझा अपमान करणार नाही, तुझा सन्मान करीन. काऊन तर नार्युस्ते सर्वत्र पूज्यते रमन्ते तत्र देवता यत्रे दास्ते न पूज्यन्ते सर्वास्त्रात्रा फला क्रिया. याचा अर्थ असा आहे ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होते त्या ठिकाणी देवाची वस्ती असते आणि जिथं तिचा अपमान होते त्या ठिकाणी घडणाऱ्या सर्व क्रिया व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही पहिले आल्या पाहिजे. मी नेहमी कीर्तनात म्हणत असतो का पहिले पिंट्याची माय आली पाहिजे. पिंट्याची माय आली पाहिजे. पिंट्याची माय आली का संघ पिंट्या येते. पिंट्याची माय आणि पिंट्या आला पिंट्याचा बाप जाईन कुठं तो येते. आपलं बजेट बसते ना. कारण ना हम रे अपने लिए हमको सभी से गरज है. गुरुदेव या आशीष दे जो सोचने का गरज है. अरे सर्वाची गरज आहे बाबूरे आपल्याला. तू काऊन पाहिजे त्याच्या मागचं कारण सांगतो. अरे साधू संत दत्तगीर महाराजांना जन्म देणारी माय, कृष्णाला जन्म देणारी माय, रामाला जन्म देणारी माय, साधू संत महापुरुषांना जन्म देणारी माय. म्हणून माय पहिले पाहिजे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला ओझरी. म्हणून तू पाहिजे बाबा रे. म्हणून आम्ही म्हणत असतो तुझ्या कुशी तू नाही थे जन्मले रामकृष्ण बुद्धादी. तुझ्या कुशी तू नाही थे जन्मले रामकृष्ण बुद्धादी. रामकृष्ण बुद्धादी रामकृष्ण बुद्धादी. तुकडो दिया सबको भाषी लगतानी सुभाषी लगतानी सुभाषी लगतानी. इसलिए सकाळ माते इसलिए सकाळ पाकिस्तान माता म्हणते काही, इंग्लंड माता, अमेरिका माता काऊन नाही म्हणत बा. त्याच्या मागचं कारण आहे या देशात कोणाची पूजा होते. कोणाची मायची. लक्ष्मीबाईची पूजा होते, शारदा मायची पूजा होते, दुर्गा देवीची पूजा होते की नाही. म्हणून या देशाला भारत माता लक्षात ठेवते. आणि या माय दिसले का मला बरं वाटते. काही काही गावामध्ये जातो बाहेर नाही राहत. बिलकुल बाहेर नाही राहत. त्या खरांगण्याला गेलतो आता मी मागच्या वर्षी. त्या मागच्या 2 बाया भरल्या गोष्टी करून राहिल्या. तुमच्या कायच्या गोष्टी चालू आहे तुझ्या खात्यात जमा झाले माय नाही झाले. बायाच्या ह्याच गोष्टी. केवायसी तुझी केवायसी झाली का, लिंक जुळली का, तुने लिंक भरली का, याच गोष्टी. अरे त्या दिवशी मला बँकेचा मॅनेजर भेटला. यायच्या पाहिजे तो आत्महत्या करते काय दिसानं. मजाक नाही सांगत. तो म्हणे मला करेल मला नाही एवढी नोकरी केली म्हणे पण एवढा त्रास नाही पाहिला म्हणे. कोणती बाई आली म्हणे का ते मापाशी पासबुक आणते म्हणे. मग थेट पहिले म्हणते म्हणे तिचे जमा झाले माय काऊन नाही झाले. तिला म्हणतो का मा खिशातून देऊ. अहो होईल तिचे झाले तुझे काऊन आले मी का करू. म्हणून डोकसे फिरले. तू आपल्याला फुकट खायची सवय लागली मावशी. तुमची लई किंमत आहे पण मजाक नाही सांगा. सरकारच्या लाडक्या बहिणी आहे तुम्ही बाबा. त्याला समजून गेलं सरकारने का बाबा यायले 1500 दिले म्हणजे ह्या खुश होते. सरकार जर बसला असेल तर तुमच्या हाती. तुम्ही लय महत्वाचे आहे मावशी. म्हणून तुमच्यासाठी पण तुकडोजी महाराजांना अध्याय लिहिला मैलोन्नती नावाचा. ग्रामगीतामध्ये अध्याय आहे बरं तुमचा स्पेशल. विद्या गुरुनी थोर आदर्श मातेचे उपकार आणि गर्भापासून तिचे संस्कार बालकावरी. याच्यात लिहून आहे बरं तुकडोजी महाराजांच्या याच्यात. अर्जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी ऐशी वरलेली थोडी शेकडो गुरुनी. आणि त्यांनी मातेच्या स्वभावे पुत्राची घडणं त्यास उज्ज्वल देवी स्त्रीचे वर्तन. स्त्रीच्या तेजावर पुरुषाचे मोठेपण असे. म्हणून तू पाहिजे तू आली पाहिजे मावशी. मी हे सांगून आलो होतो. नाही तर काही काही महाराज येतात बाबा रे. एका गावली एक महाराजाला म्हणते एका गावली एक महाराज आला. त्यानं 7 दिवस भागवत केलं मावशी. आणि 8व्या दिवशी त्याच गावातली बाई घेऊन
आणि ते तबला पेटीवाले सापडले. मग का ते सापडणार आहे, त्याच्यापाशी सामान होतं. त्याईले पकडलं आणि त्याईले गावातले लोक विचारले, महाराज किधर आहे? हे म्हणे आम्ही फक्त वाजवतो जी म्हणे, एवढी खाजवत नाही बापा. जो ज्यानं करामत केली त्याला पकडा म्हणे तुम्ही. असे महाराज बाबा रे. म्हणून माऊलींचा अपमान करणारे नाही पाहिजे. माऊली शक्ती है, यही आद्य शक्ती है. नारी बनकर तेरे घर आ गई, अरे जैसा तूने समझा इसे काम तेरा कर रही. कर बलवान कहकर जंग में भी छोड़ दे, तो देख झांसी की तरह कई शत्रुओं को तोड़ दे. तुले वाटत सांग मी अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, मी भोपूंजी, मी माणूस. अरे उड जर पिंट्याच्या मायना आवाज ठोकला गिकला का नाही, वाटतं का पिंटे बाबा घरात राहिला भोंडा बैल घरी. पावर आहे इकडे, लक्षात ठेवलो. म्हणजे शक्ती आहे माऊली. तुम्ही आल्या, धन्यवाद देतो मी हे सांगून राहिलो होतो की तुमची गरज काय, देशाला तुमची गरज काय. हे तरुण घडवणं तुमच्या हातात आहे. सर्वात पहिला संस्कार, 16 संस्कार आहे माणसाच्या जीवनात. आई किती संस्कार? 16. गर्भाधान संस्कारापासून तर मृत्यू संस्कारापर्यंत 16 संस्कार. त्याच्यात मुंज आलं, नामकरण आलं, विवाह संस्कार आला, सगळे संस्कार आले. पण पहिला संस्कार कोण देत? संत माई देते. आईचा पहिले आई शिकवते. म्हणून लक्षात घे, अभिमन्यूने चक्रव्यूहाचं भेदन कुठे शिकलं होतं? माईच्या पोटात. कुठे शिकलं रे बाबू? माईच्या पोटात. छत्रपती शिवाजी राजा फुकट पैदा नाही झाला. छत्रपती शिवाजी राजाची माय अरे पोटात शिवबा असताना हातात तलवार घेऊन धावत होती. हातात तलवार घेऊन धावत होती, रणांगणात धावत होती, घोडस्वारी करत होती आणि दानपट्टा खेळत होती. तेव्हा वीर पोरग पैदा झालं. आणि आताची माय पोटात बापू राहते, माय उलाला पाहिजे. नाही पोटक ढिंकची का पैदा होईल काय करणार? संस्कार तिथून बिघडले ना. म्हणजे आवडत कोण नाही, पेरलंच नाही तर निघन कुठून, आहे की नाही? म्हणून तर पेरासाठी तर कीर्तन आहे. 7 दिवस टपुरे महाराजांना चालू आहे. मोठे मोठे विद्वान, टीव्ही वरचे टीव्ही, खालचे रेडिओतले सारे महाराज या ठिकाणी उतरते बाबू रे. कशासाठी? तर बाबा पेरणी करासाठी. 7 दिवसामध्ये काहीतरी गावात पोचलं पाहिजे याच्यासाठी. या जी या वाढवतो 2100 करतो लागेल. वा संख्या वाढून राहिली. झोकाझोकानं महा बजेट बसून राहिलं. तरी काही लोक दूरवरून तिथून मजा पाहणं सुरूच आहे. त्याचं बजेट नाही बसलं. आता त्याचा काही दोष नाही म्हणा. त्या दिवशी त्याने असंच महा कीर्तन चालू होतं. ते कोणते का उमरेड रे, उमरेडले तिथं चिकन मार्केट आहे. तर तिथं माय कीर्तन होतं. मुसलमान लोक गणपती बसवते बाबू. काही गावची खासियत राहते. पाय सांगतो, मुसलमान लोक गणपती बसवते. तिथं मा कीर्तन झालं होतं. असेच 5-25 पोट्टे उभे होते. रे वाचलं रे. त्याच्यातले 5-10 बसले. पुन्हा 2-4 उभे होते. बसणार. मग पुन्हा कीर्तन केलं. बसणार आहे ते बसले. पुन्हा अर्धा घंटा कीर्तन केलं. एक पोट्ट मात्र बस म्हणलं का ते महाकडं असं पाहिजे. बसेच नाही. मी पिसाळून गेलो. मी म्हणलं एवढं सारे मुजर पाहिले पण एवढं नाही पाहिलं. त्याच्यापाशी कीर्तन झाल्यावर गेलो. मी म्हणलं बाबू लय पाहिले म्हणलं, पण त्यासारखा नाही पाहिला म्हणलं. ते मला तुम्हाला काय म्हणे बस म्हणाले. मला माहित नाही दुखते कुठं सुखते कुठं. मी म्हणलं झालं का? म्हणजे मूळव्याध आहे म्हणजे. कालच ऑपरेशन झालं म्हणे. मी फक्त घरीच बसतो म्हणे गरम पाण्याच्या घमीला. आता तुमचं कीर्तन मला आवडलं बा म्हणे. मा टाइमपास झाला म्हणे. मला बरं वाटलं राजे म्हणे. म्हणून मी उभं राहिलो म्हणे. तुम्ही 3दा बस म्हणता म्हणे. बरे बा म्हणलं माफ करा बाबा. म्हणून माझी विनंती आहे का जायले अशा प्रकारच्या बिमाऱ्या आहे काही ना उभे राहा. आपापल्या बिमाऱ्या तपासून पहा. आणि ज्याच्या बिमाऱ्या बसल्या आहेत त्यांना बसून जा. थोडस चेक करा आपल्या गावातले लोक किती बिमार आहे, किती लोकांचे ऑपरेशन झाले, तपासून पहा. इकडे या रे बाबा महाराज आवाज देते तुम्हाला बाबा रे. सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन.
तुकोजी महाराज की, दत्तगीर भगवान की. वा रे वा. म्हणा म्हणा